नमस्कार लय भारी मंडळी, नेहमीप्रमाणेच आम्ही घेऊन आलो आहोत मनोरंजनाचा खजिना. आणि आज आपल्या या वाटेवर आपल्याला सोबत करणार आहे आनंदी गोपाळ या सिनेमाची टीम. 9X झकासच्या लय भारी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज तुम्हाला भेटायला आली आहे आनंदी गोपाळ या सिनेमाची टीम, म्हणजे आम्ही सगळे. आणि आता गप्पा मारूया. समीर, पहिला प्रश्न मला तुला विचारायचा आहे की समीर विद्वांस म्हटलं की आत्ताचे विषय, कंटेम्पररी विषय किंवा आत्ताच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारे चित्रपट अशी म्हणून तुझी ओळख आहे. तर मग अचानक आनंदी गोपाळसारखा विषय का तुला घ्यावासा वाटला, का निवडावासा वाटला? एकतर आमच्या प्रोड्युसर्सनी हा विषय घेऊन मला ते अप्रोच झाले की आपण या विषयावरती फिल्म करूया का. आणि मग तू म्हणतोस तोच विचार मी खरं तर केला की मी स्वतःला हा प्रश्न विचारला की आज मी का याची कथा सांगायची जी 132 वर्ष मागे घडली. मग मी खूप लहानपणी आनंदी गोपाळ हे पुस्तक वाचलं होतं, त्यांच्याविषयी वाचलं होतं, पण तेव्हा आपण फक्त एक मुलगी जी भारतातून अमेरिकेत गेली आणि डॉक्टर बनून आली एवढंच डोक्यात पडला होता प्रकाश. पण जेव्हा हा विषय आला त्याच्यानंतर जेव्हा मी परत वाचन केलं तेव्हा लक्षात आलं की तिचा हा जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या मध्ये ती म्हणजे आनंदी आणि गोपाळ या दोघांची एक कथा आहे. आणि ती कथा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. 140 वर्ष मागे एका जेव्हा मुली शिकतही नव्हत्या, त्यांचं शिकणं हे अजिबातच मान्य नव्हतं समाजाला, जिकडे सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी प्रयत्न सुरू केले होते पण त्यांना विरोधच होत होता. अशा वेळेला एक माणूस असं म्हणतो की मला माझ्या बायकोला शिकवायचं आहे आणि त्यासाठी तो काबाड कष्ट घेतो. मग ती बायकोसुद्धा त्याला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड होते. अमेरिकेला जायचं आणि शिकून यायचं परत, हे मला फारच स्वप्नवत वाटलं. म्हणजे की हे आजही आपण असं नाही पटकन आपण उठलो आणि गेलो असं नाही करू शकत शिक्षणाला. त्यावेळेला त्याने कसं केलं असेल? तो साधा पोस्टमास्टर होता. मग माझ्या असं लक्षात आलं की तो विषय आजही तितकाच रेलेव्हंट आहे. मग तो आज सांगायला काहीच हरकत नाही. भाग्यश्री, मला तुला विचारायचं आहे की आत्तापर्यंत तू 2 सिनेमे केले होतेस आणि आत्ता आनंदी गोपाळ या सिनेमासाठी तुझी विचारणा झाली, तेव्हा आनंदीबाई जोशींच्या कॅरेक्टरसाठी जेव्हा तुला विचारलं गेलं तेव्हा सगळ्यात आधी काय आलं तुझ्या मनात? आणि एवढं मोठं आव्हान पेलण्यासाठी तू काय काय तयारी केलीस? सगळ्यात आधी डोक्यात मला आधी एक्साइटमेंटच होती ज्यावेळी मला कळलं आणि मला विश्वास नाही बसला खरं तर की खरंच एवढी मोठी संधी मिळते. आणि मी ऑडिशन दिली होती, माझी रीतसर ऑडिशन झाली आणि त्याच्यातून मी सिलेक्ट झाले. सो मला आठवतं की ऑडिशनच्या वेळी मी ज्यावेळी समीरला भेटले होते त्यावेळी समीरने मला सांगितलं होतं की ऑडिशनला यायच्या आधी काही वाचू नकोस, काही रेफर नको करून येऊस, आनंदीबाईंचा फोटो सर्चसुद्धा नको करूस, तू अशीच ये, मला चेक करायचं की तू कसं करतेस, इन्स्टिंक्ट तुझे चेक करायचं ॲक्टर म्हणून. मी आदल्या दिवशी भेटले त्याला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ऑडिशन दिली आणि ऑडिशनला मी ज्यावेळी सिलेक्ट झाले ना त्यावेळी माझं ॲक्च्युअल रिसर्च सुरू झालं. समीरने खूप छोट्या छोट्या टेक्निक्स मला सांगितल्या होत्या, खूप सिम्प्लिफाय करून सांगितलं होतं की तू ब्रेक हो, तू काय कर, काय केलं पाहिजेस तू, हे त्याने मला सांगितलं होतं. सो मी त्याला खूप फॉलो केलं या दरम्यान. त्याने जे सांगितलं त्या गोष्टी मी खूप केल्या. आनंदी गोपाळ ही साधारण 140 वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हाचं आयुष्य, तेव्हाच्या त्या सगळ्या भूमिका आणि हे सगळं वठवण्यासाठी नेमकं काय काय केलं? आपण दोघांनी एक वर्कशॉप केलं होतं जे गीतांजली कुलकर्णीने कंडक्ट केलं होतं. गीतांजली कुलकर्णी यांनी आमचं वर्कशॉप घेतलं होतं एक 4-5 दिवसांचं. त्याच्यामध्ये आम्हाला, कारण काय की तो काळ आम्हाला उभा करायचा होता आणि 140 वर्षांपूर्वीचा काळ उभा करणं ज्याचं फारसं फुटेज आपल्याकडे नाही आहे, फक्त चित्र फार तर अवेलेबल असतील. तर असा काळ उभं करणं हे जरा आव्हानात्मक होतं आमच्यासाठी. कारण आत्ताच्या या सगळ्या आपलं जे लाईफ आहे ते खूपच, त्याचा पेस पूर्ण वेगळा आहे, त्याची गती वेगळी आहे. तर अशा वेळेस त्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहून, जेव्हा त्यांच्यावर कुठल्याच गोष्टींचा परिणाम होत नव्हता किंवा चित्रपट नव्हते, रेडिओ नव्हता, फार पुस्तकं नव्हती, अशा वेळेस काय कुठल्या गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव पडत असेल आणि इंग्रज आले होते तर इंग्रजांचा त्याच्यावर काय परिणाम असेल, या सगळ्या गोष्टी. आणि परत मग त्यात आमचे कॅरेक्टर्स आलेच की गोपाळराव जोशींचं कॅरेक्टर कसं काय विचार करत असेल, मग ते कसं राहत असेल, कसे चालत असतील ते. आनंदीबाई आणि गोपाळरावांमधलं कसं कनेक्शन होतं, कारण त्यांच्या वयामध्ये फरक सुद्धा खूप 20 वर्षांचं अंतर होतं दोघांच्या. त्याच्यामुळे ते सुद्धा खूप डिस्कस केलं होतं आपण की साधारणतः कसं असेल, त्यानुसार इम्प्रोव्हायझेशन्स दिले गेले होते. तुला सगळ्यात जास्त रिसर्च करावं लागलं असेल या चित्रपटावर, तर तुला किती वेळ लागला या संपूर्ण रिसर्चसाठी आणि काय काय रिसर्च करावं लागला? आनंदी गोपाळ जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रीन प्ले म्हणजे ते लिहून तयार होतं स्क्रीन प्ले, तेव्हा मी जो पहिल्यांदा ऐकला तिथपासून रिलीजपर्यंत 2.5 वर्ष होती आणि त्यातलं 1 वर्ष तर स्क्रिप्टवरती काम झालं फक्त. आणि या दरम्यान सगळ्याचाच रिसर्च झाला की तो काळ एक्झॅक्टली कसा होता. कारण
हा आहे 1800 म्हणजे जी आपली जी कथा आहे ती 1875 ते 1887 या काळातली आहे, या 12 वर्षातली आहे. तेव्हा वीज नव्हती, टेलिफोन नव्हता, तार करणं हे जस्ट ते यंत्र आलं होतं भारतामध्ये आणि तेही फक्त सरकारी याच्यामध्ये होतं. मग आम्ही खूप रिसर्च केला की मग वीज नव्हती तर मग लाईट सोर्सेस काय होते. कॉस्ट्युम वाईज नुसती स्टाईल नाही तर कलरवरती विचार केला गेला की हे 4 बेसिक कलर नक्की होते, हे नव्हते. भाषेवरती खूप रिसर्च केला की आपल्या डायलॉग्स कुठल्या भाषेमध्ये असायला पाहिजेत, कारण जर खूप जुनी भाषा वापरली तर डिस्कनेक्ट येतो की हे काय बोलतायत कळत नाही आहे. आजची भाषा वापरली तर असं वाटतं की हे त्या काळात गेलेच नाही आहेत. ह्याच्यामधली कुठली तरी भाषा काढायला पाहिजे की जी जुनी वाटेल पण कळणार नाही असं होणार नाही आणि आजची वाटणार नाही. मग त्याच्यावरती कनेक्ट राहील. मग त्याच्यावरती रिसर्च केला गेला. मग आम्ही खूप साहित्य वाचलं 2 प्रकारे, की त्या काळात तयार झालेलं साहित्य आणि त्या काळाविषयी बोलणारं साहित्य, ह्याच्यामधनं ती भाषा सापडली. आता मला तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की तो असा की तुमचा अप्रोच काय होता या फिल्मकडे बघताना, त्या कॅरेक्टरकडे बघताना, आणि अशी कुठली एखादी गोष्ट होती का, एखादं इमोशन असेल, एखादा प्रसंग असेल की ते करताना तुम्हाला तो टफ गेला? खूप टफ तर मला पहिल्यापासून गेलं होतं. माझ्याकडे मटेरियल बरंचसं होतं आनंदीबाईंबद्दलचं, पण ते एक्झिक्यूट कसं करायचं हा माझ्या समोर खूप मोठा प्रश्न होता. त्याच्यामुळे मला माझ्यासाठी ती रेग्युलर प्रोसेस होती. आणि आम्ही स्टेजेसमध्ये आपण शूट करतोय, म्हणजे आम्ही वय सुद्धा दाखवतोय आनंदीबाईंचं. त्याच्यामुळे ते वय लक्षात घ्यायचं होतं, तो काळ लक्षात ठेवायचा होता, तसं इमोट करायचं होतं. त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी टफ गेले, बरेचसे प्रसंग मला टफ गेले. मी अप्रोच करताना माझा सगळ्यात महत्त्वाचा भाग आज होता की गोपाळरावांचं कॅरेक्टर हे फारच कठीण होतं मी म्हणेन की, कारण एकतर जुन्या काळातले तर होतेच, पण तरीसुद्धा पुरोगामी विचारांचे होते आणि इंग्रजांबरोबर त्यांचं एक वेगळं रिलेशन्स होते किंवा त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी ते शिकत होते, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी ते शिकत होते. तर ही शिकण्याची प्रवृत्ती होती त्यांच्यामध्ये. जेव्हा समोरचं कोणीच त्यांना सपोर्ट करत नाही तर मग काय त्यांच्या स्वभावात बदल होऊ शकतो, अशा बऱ्याच गोष्टींनी मला तो विचार करायचा होता. त्याच्यामुळे प्रत्येक प्रसंग, आणि मला अर्थातच सर्वात जास्त मदत झाली ती म्हणजे स्क्रिप्टची. सगळ्यात जास्त आणखी एक मदत झाली ती म्हणजे तुझी, कारण तू प्रत्येक सीनच्या अगोदर येऊन ना असं मला 3-4 शब्द सांगायचं आणि ते 3-4 शब्दात तू संपूर्ण त्या सीनमध्ये आमच्या मनात काय चाललं असेल, गोपाळरावांच्या मनात काय चाललं असेल ते एकदम ॲक्युरेट सांगायचं असतो. आणि तेवढं सांगितलं की तुम्हाला कळायचं की नक्की काय कुठली भावना आहे ती. समीर, मुलींच्या शिक्षणासाठी खूप कॅम्पेनिंग वगैरे आत्ता हल्लीच्या काळात केलं जातं, तर मग ह्या सिनेमाची कितपत गरज आहे आत्ता समाजाला? आहे, खूप गरज आहे. म्हणजे अशासाठी मला वाटतं की आपण म्हणजे असं एक संदेश देतोय वगैरे असं नाही, आपण काही झेंडा घेऊन निघालेलो नाही, पण ती जी कथा आहे त्या कथेमध्ये म्हणजे आज पुन्हा जे मी मगाशी म्हटलं तेच की आज मी जेव्हा ती फिल्म बघतो तेव्हा मला असं कळतं की 132-140 वर्षापूर्वी काय अवस्था होती आणि आपण किती प्रवास केला आहे. म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे आत्ता, म्हणजे पुरुष म्हणून सुद्धा आणि स्त्री म्हणून सुद्धा, ते इक्वल आहे का खरंच हे आपण चेक करू अशी ही फिल्म बघून असं वाटतं मला. की कित्येक वेळेला असे नवरे म्हणतात सुद्धा की मी माझ्या बायकोला परमिशन दिले की तिथला हवं ते करू शकते. हा जो परमिशन शब्द आहे त्याच्यातला हा प्रॉब्लेमॅटिक शब्द आहे. हे असं आपण सांगितलं तर लोकांना पटणार नाही, पण ही जेव्हा फिल्म बघतील तेव्हा त्यांना कळेल की खरंच पहिल्यांदा त्याची इच्छा होती की तिने शिकावं, ती इच्छा तिने स्वीकारली आणि मग नंतर तिची इच्छा झाली की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि त्यांनी त्याची इच्छा असल्यासारखं स्वीकारलं आहे आणि त्यांनी एकत्र प्रवास केला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती आज शिक्षणासाठी म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणासाठी किंवा जसं मुलीला शिकवा, तिला जर परदेशी जाऊन शिकायचं असेल किंवा तिला काही खर्चिक शिक्षण घ्यायचं असेल तर ते खरंच घेऊ देतील का, हा जर तिच्या मनात प्रश्न असेल तर जर तिचे पालक आणि तिने हा आपला चित्रपट पाहिला तर ते घरी जाऊन चर्चा नक्की करतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा खूप उपयोग होईल आत्ताच्या काळामध्ये. आमचा आनंदी गोपाळ नावाचा जो सिनेमा आहे त्याच्याबद्दल तुम्ही आता इतकं ऐकलं तर आमची इच्छा आहे की हा सिनेमा जाऊन तुम्ही बघावा चित्रपटगृहात. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तर बघाच, त्यांनी बघितला असेल त्यांनी पुन्हा एकदा बघा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि माउथ पब्लिसिटीने तो पोहोचवा. कारण आमचा विषय किंवा आमचा चित्रपट हा मी तेवढ्यासाठीच हा घाट घातला आहे की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. भारी भारी लय भारी.